हाय हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभुकर राहरकळ आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स आपली स्टॉईक सिरीजमध्ये आपण मल्टिपल व्हिडिओज पाहिलेले आहेत. आपण स्टॉईक कंट्रोल, त्याच्यानंतर स्टॉईक माइंडसेट प्रेशर सिस्टममध्ये कसा यूज करायचा, त्यानंतर इमोशनल स्टॉईक कंट्रोल, त्याच्यानंतर आपण असे मल्टिपल व्हिडिओज पाहिले आहेत. आज आपण पाहणार आहोत की स्टॉईक पेशन्स, रिझल्ट उशिरा मिळाले तरी शांत कसं राहायचं. मित्रांनो, यावर आज आपण चर्चा करणार आहोत. आजच्या आपल्या व्हिडिओचा जो विषय आहे तो हाच आहे. तर मित्रांनो, आपण मेहनत करतो, प्लॅन करतो, कामं करतो, पण आपल्याला रिझल्ट्स पाहिजे तसे लवकर मिळत नाहीत आणि आपल्याला रिझल्ट्स यायला वेळ लागला किंवा आपलं मन अस्थिर होतं, आपल्याला चलबिचल होतं, आपल्याला ते सहन नाही होत. हे कशामुळे होतं, ह्याच्या मागचे आपण कारण आज पाहणार आहोत. तर आणि आपण अजून एक गोष्ट पाहणार आहोत मित्रांनो, ते म्हणजे की यश मिळवणारे आणि मध्येच थांबणारे लोक आणि जे लोक पेशन्स ठेवतात, याच्यामधला आपण फरक पाहणार आहोत आज. तर एक छोटस मी तुम्हाला उदाहरण देतो मित्रांनो, की लाईफ डिलेज वर कसं वर्क करतं, आयुष्यामध्ये डिलेज कसे वर्क करतात याबद्दल एक तुम्हाला मी छोटंसं उदाहरण देतो. की जर तुम्ही निसर्गाचा एक पॅटर्न पाहिला मित्रांनो, तर निसर्गामध्ये ही गोष्टी अशा डिलेड असतात. तुम्ही म्हणसाल निसर्गामध्ये गोष्टी कशा डिलेड असतात, तर बघा मित्रांनो, जेव्हा आपण बी पेरतो, जमिनीमध्ये बी पेरतो, त्याच्यानंतर ते बी लगेच एका दिवसात त्याचं रोप होत नाही किंवा लगेच एका दिवसात त्याचं धान्य आपल्याला खायला नाही मिळत. ते त्याचा एक 3 महिने 4 महिने असा वेळ घेतं. इट टेक्स द टाइम आणि मग त्याची ग्रोथ होते आणि त्यापासून मग आपल्याला त्याचं फळ भेटतं. किंवा समजा आपण एखादं धान्य पेरलंय तर त्याचं आपल्याला मग ते आपल्याला पीक भेटतं, बरोबर आहे की नाही. तर तसंच आपल्या लाईफमध्ये आहे मित्रांनो. जसं समजा एखादा व्यक्ती आहे, त्याने एखादं स्किल अडॉप्ट करायचं ठरवलं. आज मी ठरवलं की मला समजा जावा शिकायचंय, मी लगेच आज जावा शिकायला सुरुवात केली आणि उद्यापासून कोडिंग करायला लागलो, असं होत नाही मित्रांनो. कसं आहे, मी एक स्किल शिकायचा प्रयत्न करतोय समजा, तर मी काय करेल, ते स्किल घेईल, त्याच्यावर मल्टिपल टाइम्स प्रॅक्टिस करेल, त्याला ब्रशअप करेल, त्याच्यातले वेगवेगळे जे लूप होल्स आहेत त्याचा अभ्यास करेल, त्या स्किलला मास्टर कसा करता येईल याचा मी प्रयत्न करायला. ऍट द एंड काय होईल, मी त्या स्किलमध्ये मास्टर होईल आणि मग ती स्किल मी माझ्या लाईफमध्ये यूज करून त्याचा मी माझ्या इन्कमसाठी किंवा मल्टिपल गोष्टींसाठी उपयोग घेऊ शकेल. तिसरं मित्रांनो, मनीचं कसं आहे, पैशाचं कसं आहे. पैसा जर आपल्याला कमवायचा तर त्याची जी प्रोसेस असते ती प्रोसेस आपल्याला फॉलो करावी लागते. पैसा आपल्याकडे आला, तो आपण इन्व्हेस्ट केला, इन्व्हेस्ट केल्यानंतर आपण योग्य वेळ येईपर्यंत वाट पाहिली की त्या पैशातून आपल्याला चांगले रिटर्न्स भेटावेत. मग ते रिटर्न्स आपण काढून घेतले आणि रिइन्व्हेस्टमेंट केली आणि ह्या सगळ्या सायकलमुळे काय झालं, आपल्याला एक फायनान्शियल स्टॅबिलिटी मिळाली. ह्या प्रत्येक जर तुम्ही पॅटर्न ऑब्झर्व केला मित्रांनो, तर यामध्ये काय आहे, एक वाट आपल्याला पाहावीच लागते, पेशन्स आपल्याला ठेवावीच लागतं, बरोबर आहे की नाही. तर मित्रांनो, आता आपण आपल्या दुसऱ्या मुद्द्याकडे येऊ की आजकाल लोक पेशन्स का लूज करायला लागलेत, वाट पाहणं लोकांना का जमत नाही, हे आज आता आपण पाहूयात मित्रांनो. तर याचं पहिलं रिझन जे आहे ते आहे की इन्स्टंट वर्ल्ड कंडिशनिंग. म्हणजे काय, आजकालचं जे जग झालंय ना ते इन्स्टंटचं झालेलं आहे. तुम्हाला म्हणजे जसं की खायलाही आपण क्विक रेसिपीज पाहतो, आपल्याला सगळ्या गोष्टी इन्स्टंट हव्या असतात, क्विक हव्या असतात. पहिलं रील्स कल्चर जे आहे मित्रांनो, लोक 30 सेकंदाची रील पाहतात, मग त्यांना असं वाटतं की अरे हा इतकं करून हा सक्सेस होतोय, आपणही क्विक सक्सेसच्या मागे जातो. लोक क्विक सक्सेसच्या स्टोरीज टाकतात की मी इतकं केलं आणि एका आठवड्यात मला असं भेटलं, माझी रील व्हायरल झाली किंवा अजून काही गोष्टी. या क्विक सक्सेस स्टोरीजमुळे पण आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की सगळं काही इझी आहे, सगळं काही लवकरात लवकर भेटतं. पण मित्रांनो, ही सांगायची गोष्ट झाली. जेव्हा एखादी व्यक्ती एखादी रील बनवते, त्याच्या मागे त्याने किती टेक घेतले किंवा किती काय केलं, त्या 30 सेकंद मोबाईलवर दिसण्यासाठी त्यांनी किती प्रयत्न केले हे आपल्याला माहित नसतं. किंवा जो व्यक्ती म्हणतो की मी हे इतकं 7 दिवसात कमवलंय किंवा हे झालंय,
त्याच्या मागे त्याने अगोदर जी प्लॅनिंग केलेली आहे, काय केलेलं आहे हे आपल्याला माहित नसतं. सक्सेस ठीक आहे, वर्षभराची जर त्याची मेहनत असेल आणि ती त्याने केलं आणि जेव्हा त्याने ते इम्प्लिमेंट केलं त्याला सक्सेस 7-8 दिवसामध्ये मिळाले किंवा एका महिन्यात मिळाले, ही गोष्ट आपण मान्य करू शकतो. पण जेव्हा लोक रिप्रेझेंट करतात स्वतःला, ते अशा पद्धतीने त्यांना सवय लागली आहे की मी हे असं केलं आणि मला लगेच रिझल्ट भेटले, असं नाही होत मित्रांनो. आपल्याला पेशन्स ठेवावे लागतात, मेहनत घ्यावीच लागते. तिसरं, ओव्हरनाईट एक्सपेक्टेशन्स. आजकालच्या क्विक रिस्पॉन्स सिस्टीममुळे ना आपल्याला एक्सपेक्टेशन्स आपले असे झालेत की मला हे लगेच मिळालं पाहिजे. हा एक तिसरा ड्रॉबॅक आहे की पेशन्स का लोक सोडतायत. तर दुसरं रिझन काय मित्रांनो की हिडन फिअर. हिडन फिअर मध्ये काय काय येतं, पहिलं तर माझं होणार नाही. जेव्हा माझं होणार नाही असा संदेशच आपण युनिव्हर्सला पाठवतो, तर युनिव्हर्स पण आपल्याला तसाच रिव्हर्ट बॅक करतो. आणि जसं आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन सिरीज मध्ये पाहिलं, व्हॉट यू गिव्ह यू गेट. जे तुम्ही देताय तेच तुम्हाला भेटतं. माझं होणार नाही, युनिव्हर्स म्हणणं ठीक आहे तुझं होणार नाही. हा पहिला मुद्दा. दुसरं, डाऊट. डाऊट नेहमी पेशन्सला खातात मित्रांनो, हे लक्षात घ्या. आपण एखादी गोष्ट करतोय आणि आपल्या मनात जर छोटाही डाऊट आला की कसं होईल, तर आपले पेशन्स तिथंच संपतात आणि मग आपण त्या डाऊटच्याच मागे लागतो. तिसरं रिझन, इमोशनल इन्व्हेस्टमेंट ओव्हरलोड. बऱ्याचदा काही काही गोष्टी करताना आपण इमोशनल होऊन त्या गोष्टी करतो असतो आणि मग एक सिच्युएशन अशी येते की आपले जे इमोशन्स आहेत त्या गोष्टीला घेऊन ते एवढे ओव्हरलोड होतात की ती गोष्ट नाही झाली म्हणून आपण पॅनिक व्हायला चालू होतो मित्रांनो. तर पहिलं म्हणजे काय की आपण रिझल्टला इमोशनली अटॅच असतो. दुसरं काय, डिले झाला म्हणून आपल्याला त्रास होत असतो. आणि मित्रांनो हे समजून घेतलं पाहिजे की डिले कधीच प्रॉब्लेम नसतो, रिझल्ट जेव्हा याचा तेव्हाच येणार असतो. असं तर नसतं ना की समजा आता एखादा विद्यार्थी आहे, 12वीची तो परीक्षा देतोय किंवा 10वीची परीक्षा देतोय, आज परीक्षा दिली आणि उद्या रिझल्ट आला, त्याच्या मागे एक प्रोसेस आहे ना, हा डिले होणारच, हे आपण समजून घेतलं पाहिजे. अटॅचमेंट जी असते ना आपली रिझल्टला घेऊन, ती खरी प्रॉब्लेम असते मित्रांनो. आणि आता आपण हे समजून घेऊयात की स्टॉइक पेशन्स म्हणजे काय, स्टॉइक मध्ये सिस्टीम मध्ये पेशन्सला काय महत्व आहे. पहिलं, स्टॉइक पेशन्स म्हणजे काय, पॅसिव्ह वेटिंग नाही. वेटिंग नाही करायची, वाट नाही पाहिजे, आपलं काम करत राहायचं. दुसरं काय, स्लो मोशन नाही आणि गिव्हिंग अप नाही. स्लो गोष्टींच्या मागे नाही लागायचं आणि गिव्ह अप नाही करायचं. आपलं जे कन्सिस्टंटली आपलं जे स्टॉइक रुटीन आहे ते आपण कन्सिस्टंटली फॉलो करत राहायचं मित्रांनो. आपल्याला ऍट द एंड त्याचं आउटपुट मिळणार आहे हे लक्षात ठेवायचं. तर तिसरं काय आहे की पूर्ण ताकदीने आपण जे करतोय ते करत राहणं आणि रिझल्ट येईपर्यंत मन स्टेबल ठेवणं, हे फार महत्वाचं आहे मित्रांनो. कसं आहे, आपण एखादी गोष्ट करतो, आता मी तुम्हाला म्हणजे प्रत्येक घराघरातलं उदाहरण देतो मित्रांनो की समजा एखादी स्त्री आहे, एक मॅरिड वुमन आहे, तिला असं कळालं की ती आई होणार आहे. तर तो आई होण्याचा जो आनंद आहे, तिला कळण्याचा आनंद तिला इन्स्टंट भेटेल, पण आई होण्याचा आनंद जर तिला घ्यायचा आहे, जर तो आनंद आपल्या लेकराला हातात घ्यायचा जो आनंद आहे, तो आनंद हातात घेण्यासाठीचा तिला 9 महिने वाट पाहावीच लागते. आज कळालं की म्हणजे मला बाळ होणार आहे, तर असं नाही होत की लगेच दुसऱ्या दिवशी बाळ हातात आलं. इट टेक्स टाइम. नेचर आपल्याला प्रत्येक ठिकाणी सांगत असतं की पेशन्स इज द की, आणि ते आपण ठेवले पाहिजे. मित्रांनो लक्षात घ्या, काय पहिलं तर काय, ऍक्शनफुल. ऍक्शनफुल म्हणजे काय, आपलं काम आपण जे केलंय, आपण जे करतोय ते इमानदारीने पूर्ण डेडिकेशनने करत राहायचं. दुसरं, एक्सपेक्टेशन्स कमी ठेवायचे. आपण जर जास्त एक्सपेक्टेशन्स ठेवले तर आपण इमोशनल होतो आणि मग आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला भेटतच नाही. आणि कोणतीही सिच्युएशन आली तर माइंड स्टेबल ठेवायचं. तर मित्रांनो आता आपण हे पाहूयात की
स्टॉइक पेशन्सचं जे फ्रेमवर्क आहे ते आपल्या लाईफमध्ये प्रॅक्टिकली कसं आपण इम्प्लिमेंट करू शकतो. ठीक आहे. तर नंबर 1 स्टेप 1 काय आहे? शिफ्ट फोकस आणि इफर्ट ट्रॅकर. शिफ्ट फोकस आणि एफर्ट ट्रॅकर म्हणजे काय? जो आपला फोकस आहे तो शिफ्ट नाही होऊ द्यायचा आणि जे आपले इफर्ट्स आहेत त्यांना कन्सिस्टंटली ट्रॅक करत राहायचं. रोज रिझल्ट चेक नाही करायचा. कधीच रोज रिझल्ट चेक करायचा नाही मित्रांनो. आज काम केलं तर लगेच रिझल्ट भेटेल असं नाही करायचं. रोज रिझल्ट नाही चेक करायचं. दुसरं काय करायचं? आपले जे एफर्ट्स आहेत ते मेजर करायचे रोज. आज मी किती काम केलं हे आपण मेजर करू शकतो ना. ठीक आहे की मला हा माझा गोल आहे, हा एंड आहे, हा रस्त्याचा एंड आहे, हा माझा गोल आहे. ऍट द एंड मला जे करायचं आहे तिथे पोहोचण्यासाठी मी आज किती एफर्ट्स घेतलेत हे आपण रोज ट्रॅक करायलाच पाहिजेत. प्रोसेसच्या ज्या विन्स आहेत ना त्या सेलिब्रेट करायच्यात मित्रांनो. आपल्याला आपण जी प्रोसेस करतोय ती प्रोसेस आपण जर सक्सेसफुली कंप्लीट केली, म्हणजे एक टार्गेट आपण ठरवलं होतं की मला इथपर्यंत पोहोचायचं पण त्याच्यासाठी मला आज ही गोष्ट करायची, तिथपर्यंत आपण पोहोचलो ना ते पण सेलिब्रेट करायचं. त्यामुळे काय होतं मित्रांनो, आपल्याला एक आनंद भेटतो आणि हा आनंद आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत करतो, आपल्या गोल पर्यंत पोहोचण्यासाठी मदत करतो. ज्यांचं कामावर लक्ष असतं ना मित्रांनो, ज्यांचं रिझल्टवर लक्ष असतं ना त्यांना काम जड जातं. पण ज्यांचं फक्त त्यांच्या प्रोसेसवर ते करतात त्या कामावर लक्ष असतं ना त्यांना ऍट द एंड वेट करायला त्रास होत नाही, त्यांना वेट जड जात नाही. हे समजून घ्या. स्टेप 2 बिल्ड टाइम होरायझन थिंकिंग. म्हणजे काय? तर शॉर्ट टर्म माइंड इम्पेशंट असतो. जर आपण शॉर्ट टर्म थिंकिंग केलं आपल्या गोलला घेऊन किंवा आपल्या अल्टिमेट अचिव्हमेंटला घेऊन, जर आपण शॉर्ट टर्म थिंक केलं तर आपण इम्पेशंट होतो. होरायझनचा विचार करायचा. होरायझन म्हणजे कसं? आपण म्हणतो की क्षितिजाकडे जर आपण पाहिलं मित्रांनो, असं मी आभाळाकडे समजा पाहतोय, क्षितिज मला दिसतंय किंवा समुद्र किनाऱ्यावर मी उभा आहे आणि समुद्राचा एंड मला दिसत नाही, मला पूर्ण जिथपर्यंत माझी नजर जाते तिथपर्यंत मला अथांग समुद्रच दिसतो. होरायझन थिंकिंग ठेवायची, आपले दूरचा विचार ठेवायचा, दूरपर्यंत पाहण्याची दृष्टी ठेवायची आणि दूरपर्यंत चालत जाण्याची मेहनतही ठेवायची मित्रांनो. लॉंग टर्म जर आपलं थिंकिंग असेल तर माइंड काय असतं आपलं? शांत असतं. शॉर्ट टर्म थिंकिंग असेल तर काय असतं? इम्पेशंट असतं. हे समजून घ्या. प्रॅक्टिकल याचं कसं करायचं? 90 दिवसांचं टार्गेट ठेवायचं आणि 90 दिवसांचं अनालिसिस करायचं. 90 दिवसांचं आपला व्ह्यू प्लॅन करायचा. म्हणजे 90 दिवस म्हणजे तीन महिने. त्याच्यानंतर काय करायचं? 90 दिवस आपण अनालाइज करायला गेलं, मग त्याच्यानंतर 1 इयरचा प्लॅन पाहायचा आणि 1 इयरचा व्ह्यू तयार करायचा की आपल्याला 1 वर्षानंतर काय पाहिजे त्याचा प्लॅन आणि त्याची तयारी चालू करायची. स्किलला कंपाऊंडिंग करायचं मित्रांनो. कधी कधी एकच स्किल घेऊन किंवा एकच गोष्ट घेऊन आपण पुढे जाऊ शकत नाही. स्किल कंपाऊंडिंग म्हणजे काय? आपली जी स्किल आहे त्याला कंपाऊंड करायचं, त्याला काहीतरी ऍडिशनल स्किल्स जोडायच्या जे करून आपल्याला पुढे जाण्यासाठी मदत मिळेल. ज्या स्किल आपल्या मेन स्किलला हेल्पफुल ठरतील असे कामं आपण करायचे. हे लक्षात घ्या मित्रांनो. जे लोक लांब पर्यंत बघतात, ज्यांना दूरदृष्टी आहे तेच सक्सेसफुल राहू शकतात. उदाहरण घ्या ना मित्रांनो, तुम्ही रतन टाटा घ्या, धीरूभाई अंबानी घ्या. रतन टाटा सर जे होते त्यांचं व्हिजन काय होतं? जेव्हा टाटांचा अपमान झाला फोर्डमध्ये तेव्हा त्यांनी भारतात येऊन इंडिगोला आणि इंडिकाला एक सक्सेसफुल कार बनवलं. पण त्यांनी व्हिजन काय ठेवलं? ते जर तिथे सोडून दिले असते तर टाटा सारखी कंपनी आज वर्ल्ड मार्केट कॅप्चर करू शकली असते का? आज जर तुम्ही पाहिलं तर टाटा कार मार्केट भारतामध्ये रोल करते. हे कशाचं आहे? त्यांच्या व्हिजनचंच आउटपुट आहे ना मित्रांनो. हे समजून घ्या. आणि नंतर त्यांनी काय केलं? जेव्हा फोर्डला जगुआर लँड रोव्हर अवघड जात होतं त्यावेळेस त्यांनी काय केलं? फोर्ड कडून जगुआर लँड रोव्हर विकत घेतली. त्यावेळेस पण त्यांचं व्हिजन पहा मित्रांनो. सगळं जग म्हणत होते की टाटांनी खूप मोठा धोका पत्करला.
पण आज टाटा कंपनीचा मोर दॅन 50% जो रेव्हेन्यू आहे तो जगवार लँड रोव्हर मधून येतो आणि बाकीचा 50% त्यांचा जो रेव्हेन्यू आहे तो मग टाटा मोटर्स आणि त्यांचं जे बाकीचं म्हणजे हेवी व्हेकल्सचं सेक्शन आहे त्यामधून येतं. हे समजून घ्या की एक व्हिजन त्यांनी ठेवलं की नाही मी जगवार लँड रोव्हरला सक्सेस मध्ये नेऊ शकतो आणि त्यांनी ते करून दाखवलं. तसं जर पाहिलं तर आपणही व्हिजन ठेवलं तर आपणही काही गोष्टी करू शकतो, पण आपण व्हिजन तसं ठेवत नाही मित्रांनो, हे समजून घ्या. आता स्टेप थ्री काय की इमोशनल डिटॅचमेंट प्रॅक्टिस. आपण जे आउटकम पाहतोय त्याच्यापासून इमोशनली डिटॅच होण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते मित्रांनो. ती प्रॅक्टिस कशी करायची तर रोज स्वतःला विचारायचं मी माझं काम प्रामाणिकपणे केलंय का. जर यस तुम्हाला उत्तर भेटलं तर तुमचं माइंड शांत राहतं, पण जर तुमचं उत्तर नाही असेल तर मग तुम्हाला वाईट वाटलं पाहिजे, तुम्हाला त्रास झाला पाहिजे मित्रांनो. का? कारण तुम्ही आजचं तुमचं काम पूर्ण नाही केलंय, त्यामुळे तुम्हाला उद्या जे काम करायचंय ते काम तुम्हाला उद्याचंही काम पूर्ण करायचंय आणि आजचं अर्धवट राहिलेलं हे काम पूर्ण करायचंय. म्हणजे तुमचं काम वाढलंय हे तुम्ही समजून घ्या. त्याच्यामुळे कधीही जेव्हा तुम्ही हा प्रश्न विचारताय तर तुम्ही हे एक्सपेक्ट करा की तुमचं आन्सर येसच असलं पाहिजे, नो आन्सर नसलं पाहिजे. आणि मित्रांनो तुमचा जो कंट्रोल आहे ना तो एफर्ट्सवर ठेवायचा, एफर्ट्सवर कंट्रोल ठेवायचा आणि रिझल्ट्सवर नाही ठेवायचा. तुम्ही तुमचे एफर्ट्स कंट्रोल करू शकता, तुम्ही रिझल्टला नाही कंट्रोल करू शकत. आज मी काहीतरी करतोय हे माझे एफर्ट्स आहेत, त्याचा आउटकम कसा येणार आहे हे मला माहित नसणारच आहे. माझ्या एफर्ट्सवर ते ठरणार आहे की याचा आउटकम कसा असणार आहे. सो कंट्रोल युअर एफर्ट्स, नॉट द रिझल्ट्स. रिझल्ट्स आर नॉट इन युअर हँड. आणि मित्रांनो आता आपण पाहूयात की रिअल लाईफ रिफ्रेम कसं करायचं. तर हे समजून घ्या मित्रांनो की डिले म्हणजे फेल्युअर नाहीये. डिले म्हणजे सिस्टीम काम करतीये. तुम्ही जी सिस्टीम त्याच्या मागे लावली ती सिस्टीम काम करती, योग्य पद्धतीने काम करते, फक्त रिझल्टला वेळ लागत आहे. डिले इज नॉट द फेल्युअर फ्रेंड्स, अंडरस्टँड दिस थिंग. डिले म्हणजे काय? डिले म्हणजे प्रिपरेशन चालू आहे. कशाचं प्रिपरेशन चालू आहे? तुम्ही जी मेहनत घेतली आहे त्याचं आउटपुट येण्याचं प्रिपरेशन चालू आहे, हे समजून घ्या. काय ना मित्रांनो, कधी कधी आयुष्य आपल्याला काही गोष्टी उशिराने देतं, पण आयुष्य असं का करतं हे तुम्ही कधी समजून घेतलंय का? मोस्ट ऑफ द टाइम्स आपल्यापैकी बरेच जण, मी सुद्धा किंवा तुम्ही सुद्धा, ही गोष्ट समजून घ्यायला कमी पडतो. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीला डिले होत असतो मित्रांनो, तो डिले यामुळेही होत असतो की लाईफ आपल्याला जास्त मजबूत बनवत असते. का मजबूत बनवत असते? कारण ऍट द एंड आपण जी प्रोसेस फॉलो करतोय त्याचं जे आउटकम आहे, त्याचं जे यश आपल्याला मिळणार आहे, ते यश आपल्याला योग्य पद्धतीने हँडल करता आलं पाहिजे, ते आपल्याला सांभाळता आलं पाहिजे, ते यश आपल्या डोक्यात नाही गेलं पाहिजे. त्यामुळे आपण हुरळून जाऊन चुकीच्या गोष्टीकडे नाही फोकस केलं पाहिजे. म्हणून हा डिले गरजेचाही असतो मित्रांनो. या डिलेमुळे आपण एक मजबूत व्यक्ती बनत असतो आणि जेव्हा आपल्याला आपला रिझल्ट भेटतो त्यावेळेस तो रिझल्ट आपल्या डोक्यामध्ये नाही जात, तो आपण योग्य पद्धतीने हँडल करू शकू. म्हणून डिले ही गरजेचा असतो. मित्रांनो, ऍट द एंड मी तुम्हाला एवढंच सांगेल की जर सध्या तुम्ही वेट करत असाल तर कदाचित तुम्ही रॉंग पाथवर नाही आहात, हे तुम्ही समजून घ्या. तुम्ही राईट प्रोसेस मध्ये आहात हेही समजून घ्या. आणि शांत राहा, काम करत राहा. योग्य वेळी आयुष्य तुम्हाला योग्य उत्तर देणारच मित्रांनो. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल टॉक्स, रिअल लाईफ, रिअल रिसेट. थँक्यू मित्रांनो.